नमस्कार, मी स्मिता. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर चला, मी चालले आहे शेतात. तर तुम्हाला शेतातला व्हिडिओ दाखवते. तर शेतामध्ये आम्ही गेलो, तिथे ड्रिप पडलेली होती. तर ती सर्व गोळा केली आणि नंतर नांगरलेल्या ठिकाणी नेऊन टाकली. तर आम्हाला 2-3 तास लागले सर्व कामं करायला. शेवटी नंतर मी छोटासा व्हिडिओ बनवला. तर कामामध्ये व्हिडिओ बनवणं काही जमलं नाही. ड्रिपच्या पाईपा शेतातून काढल्या, जिथं नांगरला आहे तिथे नेऊन ठेवल्या आणि नंतर जिथे पाईपा होत्या तिथून परत नांगरून घ्यायचं ट्रॅक्टरने. तर त्यासाठी आम्ही सगळ्या पाईपा एकदम एकसारख्या लेवलमध्ये लावल्या आणि ठेवल्या. सोबत येताना पाण्याची बाटली आणली होती. तर पाणी पिण्यासाठी तहान लागते, उन्हाळा खूप असल्यामुळे, त्यामुळे पाण्याची बाटली मी घेऊन आले होते. तर काम झाल्यानंतर मी पाणी घेतलं. संध्याकाळच्या वेळेस खूप छान वाटतं शेतामध्ये, तर जाऊच वाटत नाही घरी. तर ह्या ड्रिप अशा नंतर सरळ ओढून दुसऱ्या शेतामध्ये टाकायच्या, म्हणजे इथं नांगरता येतं त्यासाठी. तर हे पूर्ण घट्ट झालं आहे. उन्हाळ्यामध्ये हे नांगरून ठेवावं लागतं आणि मग पावसाळ्यामध्ये परत एकदा नांगरून परत आपल्याला पीक करायचं असतं. तर त्यासाठी अगोदरच सगळी शेताची मशागत करून ठेवायची. तर त्यासाठी ट्रॅक्टर येणार आहे. तर आम्ही गवारीच्या शेतामध्ये गेलो. गवारी लावलेली आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं नसेल तर नक्की बघा. तर बायकांनी गवारी लावली होती, तीच गवारी आता उगवली आहे. छान अशी 2-4 पानावरती गवारी आली आहे. तर जून महिन्यामध्ये मार्केटला ही गवारी जाते. तोपर्यंत उन्हाळ्यामध्ये दररोज ह्याला पाणी घालून मोठी करायची आणि मग नंतर बायका लावून तोडणी करून मार्केटला पाठवायची. ज्यावेळेस शाळा सुरू होते, मुलांचे डबे सुरू होतात, त्यावेळेस ही गवारी येते. दिवस पूर्ण मावळलेला आहे, अंधार पडत आहे. शेतकऱ्यांचं असंच नियोजन असतं. प्रत्येक सीझनला ते भाजी किंवा फळं आणावीच लागतात मार्केटला. तर आम्ही भाजीपाला काय लावलेला नाही, गवारी फक्त लावलेली आहे. तर पातळ उगवली आहे, जास्त अशी मनासारखी गवारी उगवली नाही उन्हामुळे. असंच होतं शेतकऱ्याचं नुकसान. तरीही शेतकरी थांबत नाही, त्याचं काम चालूच ठेवतो. तर आम्ही सुद्धा असंच केलं. गवारी जेवढी आली आहे तेवढ्याला पाणी द्यायचं आणि गवारी चांगली वाढवायची. तर रात्रीच्या अंधारामध्ये आता गवारीला पाणी सोडायचं आणि भिजवायचं, मग गवारी चांगली येते. 1-2 जर पाणी चुकली तर गवारी सुकून जाते. तर बघू शकता किती अंधार आहे. आम्ही अंधारामध्ये शेतामध्ये थांबलो होतो. गवारी बघण्यासाठी उशीर झाला. बघायची तर होतीच, पण कामामुळे जमले नाही. तर रात्रीच्या अंधारामध्ये बघत होतो. तर उद्या रात्री त्याला भिजवून घ्यायचं पाणी सोडून. तर अशी आली आहे गवारी आमची. आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रात्रीच्या अंधारामध्ये, काळोखामध्ये मी व्हिडिओ काढत आहे, तर व्हिडिओ काही व्यवस्थित निघत नाही, अंधार दिसतोय. आणि मग निघालो आम्ही घरी. रात्रीच्या खूप उशिरा आम्ही घरी पोहोचलो आणि मग नंतर रात्रीचं सगळी कामं, जेवण, स्वयंपाक हे सगळं झालं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी कांदा चिरून वाळायला घातला, कारण चिवड्यासाठी किंवा मसाला काळा तिखट बनवण्यासाठी कांद्याचा उपयोग होतो. म्हणून मी ऊन आहे तोपर्यंत कांदा चिरून टाकला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.